छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, पण त्यांच्या मनात आधीच स्पष्ट होतं ही भेट नाही, हा मृत्यूचा सापळा आहे. अफजलला महाराजांना संपवायला निघालेला, पण महाराजांनी त्याचा शेवट आधीच लिहून ठेवलेला. भेटीसाठी उतावळा झालेला अफजल खान सगळ्या अटी मान्य करून अवघे 10 अंगरक्षक घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला. दगा देणं हे अफजल खानाच्या रक्तात आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, आदल्या रात्रीच जंगलात आपल्या फौज तैनात केल्या. प्रत्येक घाटावर लक्ष ठेवलं. खानाच्या फौजेला येण्यासाठी सगळे मार्ग मोकळे केले, पण परत जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद केल्या. एकही शत्रू परत जाणार नाही असा चक्रव्यूह महाराजांनी मांडला होता. खानाला वाटलं होतं की तो शिकारी आहे, पण तो स्वतः शिकार बनत होता. 10 नोव्हेंबर 1659 भेटीचा दिवस उजाडला. महाराजांनी देवाचं दर्शन घेतलं, मन शांत केलं आणि मग ते तयार झाले. अंगावर मजबूत चिलखत चढवलं, हातात वाघनख घेतली आणि सोबतीला बिचवा ठेवला. महाराज बाहेरून शांत होते, पण आतून पूर्ण सज्ज होते. महाराजांनी तलवार उगारण्याआधीच युद्ध जिंकलं होतं, कारण त्यांनी शत्रूचा विचार ओळखला होता. पुढच्या भागात पाहू शामियानात नेमकं काय झालं आणि स्वराज्य बुडवायला आलेल्या अफजल खानाचा शेवट कसा झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.